सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी कसं व्हायचं, यशस्वी व्हायचंय का हा प्रश्न खरं तर विचारलाच जाऊ शकत नाही, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी व्हायचंच असतं। फक्त प्रश्न उरतो तो म्हणजे ते कसं व्हायचंय। मग याची आपण सुरुवात करूया एका प्रश्नाने, आणि तो प्रश्न असा आहे की तुम्हाला खरंच वाटतं का की तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की पहिल्या प्रयत्नामध्ये यूपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल ही यशस्वी होता येतं, पहिल्या प्रयत्नामध्ये आपल्याला यश मिळू शकतं? हे तुमच्यापैकी किती जणांना वाटतं की या परीक्षेमध्ये यूपीएससी असो अथवा एमपीएससी असो त्याच्यामध्ये तुम्हाला घवघवीत यश मिळवता येईल? अगदी तुम्हाला ऑप्शन मी या ठिकाणी देतो। पहिला ऑप्शन आहे ए, अगदी सहज शक्य आहे पहिल्या प्रयत्नात या परीक्षामध्ये यश मिळवणं। ऑप्शन बी, अवघड आहे पण करता येण्याजोगा आहे, शक्य आहे। आणि सी, जवळजवळ हे अशक्य आहे पहिल्या प्रयत्नात यूपीएससी किंवा एमपीएससी मध्ये ड्रीम पोस्ट मिळवणं। विचार करा, झाला विचार? हा बघा, म्हणजे होतं काय की या परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळवायचंय पहिल्या प्रयत्नामध्ये, पण आपल्याला वाटतंय काय यूपीएससी मध्ये एमपीएससी मध्ये नक्की आपल्याला यश पहिल्या प्रयत्नात मिळू शकतं का? याच्यावरती जेव्हा आपण ए असं उत्तर दिलं असतं तर डेफिनेटली काय झालं असतं, आपल्याला या परीक्षेचे खरंच काही माहिती नाहीये किंवा अगदी आपण हवेत काहीतरी बोलतोय असा त्याचा अर्थ आहे। आणि जे विद्यार्थी ऑप्शन सी निवडतायत की जवळजवळ अशक्य आहे, याचा अर्थ पुन्हा तसाच आहे की तुम्हाला पाठीमागच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश पहिल्या प्रयत्नातनं हे माहीत नाहीये। तुम्हाला अजून या परीक्षेविषयी फार चांगली माहिती मिळवणं गरजेचं आहे, हे त्यातून निश्चित होतं। आणि म्हणून मित्रांनो, जे विद्यार्थी यातला ऑप्शन बी निवडतायत ते मात्र कसे आहेत, त्यांचे पाय जमिनीवरती आहेत, की ज्यांचे पाय जमिनीवरती आहेत पण दुसऱ्या बाजूला त्यांचा स्वतःवरती दुर्दम्य इच्छा आहे, आशावाद आहे, स्वतःवरती दुर्दम्य असा आत्मविश्वास आहे की नाही सर अवघड आहे, हो मान्य आहे मला, कारण परीक्षा सोपी नाहीये, ना यूपीएससी ना एमपीएससी, परीक्षा सोपी नाहीये, पण सर निश्चितपणे हे काम इम्पॉसिबल पण नाहीये, ते मिळवता येऊ शकतं, पहिल्या प्रयत्नामध्ये आम्ही यशस्वी होऊ शकतो का असं म्हणतायत जे विद्यार्थी असं म्हणतील, डेफिनेटली तुम्हाला या परीक्षेबद्दल किमान काही माहिती आहे। तुम्हाला हे माहिती आहे की बऱ्याचशा इतर अनेक या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर अनेक विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रयत्नामध्ये अगदी सिंगल डिजिट पर्यंत रँक मिळवले आहेत, ज्या टीना डाबीपासून आपल्याला पाहायला मिळतात। मग इथपर्यंत की महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांनी यूपीएससी मध्ये आणि त्याचबरोबर एमपीएससी मध्ये सुद्धा उपजिल्हाधिकारी पदापर्यंत हे मुलं पोहोचलेले आहेत, येते लक्षात तुमच्या? आणि मग अशाच पद्धतीने जसं की आपलाच एक विद्यार्थी प्रशांत राठोड याने पहिल्या प्रयत्नामध्ये वयाच्या 23व्या वर्षी पहिल्या प्रयत्नामध्ये उपजिल्हाधिकारी त्याने यश मिळवलं। मग मित्रांनो, अशा पद्धतीने एखादा विद्यार्थी एमपीएससी मध्ये किंवा यूपीएससी मध्ये यश मिळवतो कसा पहिल्या प्रयत्नात, आणि त्या पहिल्या प्रयत्नात मध्ये आपल्याला करायचं काय आहे? तर मित्रांनो, आपल्या या आजच्या सेशनचा तोच मुख्य गाभा आहे आणि मी तुम्हाला तेच सांगणार आहे की जे पहिल्या प्रयत्नामध्ये विद्यार्थी यशस्वी होतात नक्की ते वेगळं काय करतात। आणि म्हणून शिव खेरा यांचं एक वाक्य आहे बघा, ते म्हणतात की विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स। जे विजेते असतात ते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते तुमच्यापेक्षा वेगळं अन्न खात नाहीत, ते तुमच्यापेक्षा वेगळी पुस्तकं वापरत नाहीत, ते तुमच्यापेक्षा वेगळ्या काही वस्तू वापरत नाहीत। मग काय तर ते पुढे म्हणतात विनर्स डू थिंग्स डिफरंटली। ते म्हणतात विजेते जे असतात ते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, पण विजेते त्याच गोष्टी करतात पण वेगळेपणाने करतात। मित्रांनो, तुम्हाला सुद्धा तेच करायचंय आणि त्याच बाबीकडे आपल्याला जायचंय आणि या संदर्भात आपल्या ह्या सेशनची सुरुवात करूया की नक्की आम्हाला पहिल्या प्रयत्नात यश मिळवायचंय तर नक्की काय। ओके, सुरुवात करूयात पहिल्यांदा की पहिला प्रयत्न म्हणजे काय यापासून, आणि त्याच्यामध्येच जो मुद्दा मला सांगायचा आहे की तो लक्षात घ्या। काय होतं की आपण ज्या काही विद्यार्थ्यांचं कौतुक बघतो, व्हिडिओज बघतो, त्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्याला फक्त दिसतं ते यश। काय दिसतं? यश, जे हिमनगाच्या टोकाप्रमाणे असतं। हिमनगाच्या टोकाप्रमाणे लक्षात घ्या की केवळ यश दिसतं, पण त्याच्या पाठीमागची जी मेहनत आहे ती आपल्याला दिसत नाही। त्याच्या पाठीमागची ही मेहनत म्हणजे काय आहे तर त्याचं हार्डवर्क आहे, त्याच्या हॅबिट्स आहेत, सवयी, त्याने केलेला त्याग आहे,
त्याच्याबरोबर त्याने केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कृती आहेत, त्याला आलेलं अपयश आहे, अपयशातून पुन्हा उठणं आहे, त्याचबरोबर त्याची चिवटपणा आहे, त्याची ध्येय निर्धारण आहे, त्याची एकाग्रता आहे, त्याने घेतलेली रिस्क आहे, याच्यातून ते मिळतं ते यश. आपल्याला दिसत नाही हे, आपल्याला दिसतं ते फक्त हिमनगाचं टोक. आपल्याला जर पहिल्या प्रयत्नात यश मिळवायचं असेल तर आपल्याला या बाबी सुद्धा लक्षात घ्याव्या लागतील. गेटिंग? ओके. आणि तयार आहात तुम्ही यासाठी? तर सुरुवात करूयात आपल्या ह्या सेशनला. मित्रांनो, एकूणच पहिल्यांदा हे समजून घ्या, पहिला प्रयत्न म्हणजे काय. पहिला प्रयत्न म्हणजे काय असतो? फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे नक्की काय असतो हो? फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे त्याचं जे मिथ आहे, म्हणजे जे काही गैरसमज आहे, तो गैरसमज काय? तर पहिल्या अटेम्प्टचा पहिला महत्वाचा गैरसमज दूर करतो, आणि तो म्हणजे पहिला अटेम्प्ट म्हणजे कॉलेज नंतर लगेचच आपण पास होणं नव्हे. कॉलेज झालं आणि मी लगेच परीक्षा पास झालो नाही, त्याला पहिला अटेम्प्ट म्हणत नाही. पहिला अटेम्प्ट म्हणजे काय? तुम्ही 21चे असा, 29चे असा, 30चे असा, काही गृहिणी असतील 35चे असा, व्हॉट एव्हर तुम्ही कोणीही असा, अभ्यास करून जो तुम्ही अटेम्प्ट देता आणि त्या अटेम्प्ट मध्ये यशस्वी होता, तो तुमचा पहिला प्रयत्न असतो. तो तुमचा पहिला प्रयत्न आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या, पहिला प्रयत्न हा वयानुसार ठरत नाही. पहिला प्रयत्न हा तुम्ही अभ्यास करून, पूर्णपणे क्षमता विकसित करून तुम्ही जी परीक्षा देता आणि यशस्वी होता, तो तुमचा पहिला अटेम्प्ट आहे. बरेचसे मंडळी काय होतं बघा, की पंढरपूरच्या वारीला बरेच जण निघत असतात, हौसे असतात, नवसे असतात, गवसे असतात. आळंदीहून निघाले की पुण्यातून जाताना हे विद्यार्थी किंवा ही लोक, हे वारकरी आमचे त्या ठिकाणी असतात, दिसतात. त्यातले काही वारकरी ऍडव्हेंचर, थ्रिल म्हणून काय करतात, पुण्यातून निघतात, घाट लागला आगा असं म्हणून त्या ठिकाणी बसतात. हे आपल्याला काही शक्य नाहीये. काही याच्यातले जे असतात ते हौशी असतात. म्हणजे काय, अरे बघूयात तरी काय चाललंय काय नाही, हातामध्ये कॅमेरा, त्या ठिकाणी इंस्टाग्राम वरती पोस्ट, पण हे सुद्धा हार्डली 1-2 किलोमीटरच्या पलीकडे जात नाहीत. मित्रांनो, याच्यामध्ये जो हार्डकोर, जो कोणी खऱ्या अर्थाने विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जो वारकरी निघालाय ना, तो फार कमी असतो, तो फार क्वचित असतो, रेअर असतो. आणि ते कोण आहेत? आपल्या परीक्षेमधले सिरियस कॅन्डिडेट तुमच्यासारखे, ज्यांना खरंच यशस्वी व्हायचं आहे, असे कमी असतात. म्हणून मित्रांनो, पहिल्या प्रयत्नामध्ये यश ज्यांना मिळवायचं आहे ते कोण आहेत? तर ते म्हणजे सिरियस कॅन्डिडेट आहेत. हे सिरियस कॅन्डिडेट खऱ्या अर्थाने परीक्षेमध्ये यश मिळवतात. आणि या सगळ्या परीक्षेमध्ये आपल्या कुठलेही असो, युपीएससी, एमपीएससी, कुठलेही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन असो, मित्रांनो, त्याच्यामध्ये जे विद्यार्थी म्हणतात चल जरा अनुभव घेऊन बघून देऊ म्हणून परीक्षा देतात. काही विद्यार्थी याच्यामध्ये अरे चला सगळे भरतायत तर आपण पण भरू, किंवा काही विद्यार्थी असे असतात की जे म्हणतात की नाही आज कुछ तुफानी करते हैं. अशा प्रकारचे हे जे विद्यार्थी आहेत ना, हे केवळ काय करतायत, आपले अटेम्प्ट वाया घालवतात, आपलं वय वाया घालवतात, आपलं वेळ वाया घालवतात. आणि म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा नेहमी, डिझर्व बिफोर डिझायर. जेव्हा कधी आपल्याला हवं असतं त्याच्या अगोदर आपली क्षमता निर्माण करावी लागते, डिझर्व व्हावं लागतं त्या पदाकरिता, तेव्हा यश तुमच्या पुढे येऊन पडतं. म्हणून नुसतं अरे मी झालो पाहिजे या वाक्याला काही अर्थ नाहीये. मी एवढ्याच ताकदीने अभ्यास करेन की मला पद मिळालंच पाहिजे, हा फरक आहे पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये आणि जे अपयशी होतात त्या विद्यार्थ्यामध्ये. आणि म्हणून स्वतःवरती काम करायचंय, स्वतःच्या क्षमतांवरती काम करायचंय, तेवढी काबिलियत आपल्यामध्ये आणायची आहे, तेवढी कुवत निर्माण करायची आहे, निश्चितपणे आपल्याला यश मिळतं. मग आपल्याला कोणी रोखू शकत नाही, हे ते लक्षामध्ये. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला पहिला प्रयत्न म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्या. अभ्यास करून, त्याच्यामध्ये मुख्य परीक्षा सगळ्यांचा अभ्यास करून जो तुम्ही अटेम्प्ट देता तो तुमचा पहिला प्रयत्न आहे. ओके, हे लक्षात घ्या. ओके, आणि त्या पद्धतीने वेळ वाया घालवू नका. मग करायचं काय काय आहे? जर पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळवायचं असेल तर आपल्याला एस हा एक इंग्लिश मधला शब्द आहे. एस युअर प्रिलिम्स, एस युअर मेन्स, एस युअर सक्सेस. म्हणजे काय? मात मिळवा, मात मिळवा, मात मिळवा या परीक्षेवरती. एसचा लॉंग फॉर्म काय होतो बघा. ए म्हणजे अप्रोच, काय पाहिजे? अप्रोच. सी म्हणजे कन्सिस्टन्सी, कन्सिस्टन्सी. ओके, आणि ई म्हणजे कंटिन्युअस इव्हॅल्युएशन, इव्हॅल्युएशन. मित्रांनो, पहिल्या प्रयत्नामध्ये यश होण्यासाठी आपल्याला पाहिजे एस या पद्धतीने अभ्यास करणं. त्यातला पहिला आहे
अप्रोच डेव्हलप झाला पाहिजे. दुसरं आहे कन्सिस्टन्सी. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आमच्या विद्यार्थ्यांचा कन्सिस्टन्सी मेंटेन होत नाही याचा आहे. आणि तिसरं आहे इव्हॅल्युएशन, सेल्फ इव्हॅल्युएशन अँड इव्हॅल्युएशन बाय युअर मेंटर्स. हे कंटिन्युअसली केलं तर निश्चितपणे यश तुम्ही पहिल्या प्रयत्नात मिळवू शकता. जसं की अप्रोच डेव्हलप करण्यासाठी दिलेला सिलेबस, कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी पुन्हा सतत मेंटॉर सोबत राहिलं पाहिजे, त्यांना अकाउंटेबल राहिलं पाहिजे. आणि इव्हॅल्युएशन आपल्या शिक्षकांकडून, मेंटॉरकडून सतत आपल्या व्यक्तिमत्वाचं, आपल्या अभ्यासाचं इव्हॅल्युएशन करून घेतलं पाहिजे. तर निश्चितपणे यश मिळतं पहिल्या प्रयत्नामध्ये. आता मी काय करतो, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला आणखी उलगडून सांगतो की हे कसं करतात, अप्रोच कसा डेव्हलप करतात, कन्सिस्टन्सी कशी मेंटेन ठेवायची, किंवा त्याचबरोबर इव्हॅल्युएशन. ह्या तिन्ही बाबी बघूयात. मी सुरुवात करतो उलट, ते म्हणजे इव्हॅल्युएशन पासून. इव्हॅल्युएशन जे मी मगाशी म्हटलं तुम्हाला, या स्पर्धा परीक्षेची तयारी करताय मित्रांनो, आम्ही सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना सांगतो की हे बघ, पहिल्यांदा स्वतःकडे पहा. आम्ही हे कधी म्हणत नाही की युपीएससी किंवा एमपीएससी मध्ये यश मिळवणं हे कुठल्याच बालकाला शक्य नाहीये. प्रत्येक विद्यार्थी या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतो, प्रोव्हाइडेड बाय, पुढे ऐका, प्रोव्हाइडेड बाय की तुम्ही तुमच्या क्षमता ओळखल्या पाहिजेत आणि आपल्याला काही जमत नाही हेही ओळखलं पाहिजे. मित्रांनो, बरेच विद्यार्थी असतात की ज्यांना ह्या परीक्षेची तयारी करायची आहे पण घरी परिस्थिती हलाखीची आहे. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? तर आम्ही ह्या विद्यार्थ्याला सांगतो की हे बघ, अशा वेळेस तू अगोदर काय केलं पाहिजे, कुठेतरी जॉब पकडला पाहिजे. जर घरी परिस्थिती हलाखीची असेल तर तू जॉब पकडला पाहिजे. जॉब करता करता तू सातत्य ठेव, आमच्या सोबत राहा, आम्ही तुला रस्ता दाखवतो. दररोजचा 3 तास 4 तास कुठलाही जगातला जॉब करा तरी सुद्धा अभ्यासाला वेळ काढता येऊ शकतो ना. आणि मग 4 तास दररोजचा अभ्यास करून मित्रा तू यशस्वी होऊ शकतोस का? अरे कारण घराची हलाखीची परिस्थिती, कारण ह्या अशा हलाखीच्या परिस्थितीमध्ये तू जर म्हटलास ना की नाही मी अभ्यास करत बसतो ना, तुझं लक्ष त्या अभ्यासात लागणार आहे ना, तुला ते ध्येय प्राप्त होणार आहे. कारण का? तुझं सतत लक्ष घराकडे, कारण ते तुला नाही सपोर्ट करू शकणार. समजतंय का? म्हणून स्वतःचं स्वॉट अनालिसिस करा की मी कुठल्या सोशल बॅकग्राऊंड मधून येतोय, मी कुठल्या इकॉनॉमिक बॅकग्राऊंड मधून येतोय, हेही लक्षात घ्या. मिळवायचंय, आम्ही नाही म्हणत नाहीये, मिळवायचंय, पण जरा त्याचा विचार करून ते धोरण ठरवा ना. म्हणजे काय की नाहीये मला पूर्ण वेळ अभ्यास करणं शक्य नाहीये, काही हरकत नाही. मी काय करतो, अभ्यास करतो, जॉबही करतो. मी 1 वर्षात 2 वर्षात मी अभ्यास करून मी परीक्षा पास होतो, काही हरकत नाही. येते लक्षात? काही विद्यार्थ्यांना आपलं घर नाही सोडतायत, आता बऱ्याचशा गृहिणींना नाही सोडतायत आपलं घर, त्या ठिकाणी अभ्यास करावाच लागतो, घरीच राहून अभ्यास करायचा, हरकत नाहीये. पण मला जो काही वेळ मिळतोय दुपारच्या वेळेतला, कारण मोस्टली गृहिणींचं काम हे सकाळच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये असतं. दुपारी वेळ मिळू शकतो, पहाटेचा वेळ मिळू शकतो किंवा संध्याकाळचा. या वेळेमध्ये आपण जर अभ्यास करत राहिलो तर यशस्वी होता येतं. मग माझ्या स्ट्रेंथ काय आहेत, माझे विकनेसेस काय आहेत, माझ्याकडे काय कुठल्या प्रकारचे थ्रेट आहेत. बरेचसे जॉब करणारे विद्यार्थी आमच्याकडे आहेत, मग त्यांचा एक थ्रेट काय असतो की आले अचानक इलेक्शन ड्युटी लागतील सर, किंवा माझी बदली झाली अचानक इथून तर माझे त्याच्यामध्ये 2 महिने जातील, हा थ्रेट असतो. हे लक्षात घ्या. या पद्धतीने आपण विश्लेषण करूयात. या पद्धतीने विश्लेषण केलं तर निश्चितपणे आपल्याला त्याच्यावरती स्ट्रॅटेजी आखता येते. तुम्हाला मी यातलं क्रिकेटचं उदाहरण सांगतो. ही स्ट्रॅटेजी कशी आणि स्वॉट अनालिसिस का महत्वाचं असतं. तुम्ही बघा, ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट मॅच खेळत असताना भारतातले जे खेळाडू आहेत ते तिकडे स्पिनरला घेऊन जातात. का घेऊन जातात? कारण भारतीय क्रिकेट संघाने त्यांचं स्वॉट अनालिसिस केलेलं असतं. म्हणजे काय, त्यांना हे माहिती आहे की अरे ऑस्ट्रेलियाचा विकनेस काय आहे, स्पिनर्स, त्यांना स्पिनर खेळता येत नाहीत, मग हे स्पिनर भरपूर घेऊन जातात. आणि ज्या वेळेस हे स्पिनर घेऊन जात नाही त्या वेळेस भारताचा संघ पराभूत होतो. हे नेहमी लक्षात ठेवा. अगदी त्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाला पण माहिती आहे की भारतीय लोकांचा किंवा क्रिकेट संघाचा मुख्य जो थ्रेट आहे किंवा जो विकनेस आहे तो काय आहे, तर आपल्या खेळाडूंची उंची सरासरी बघा कमी आहे. आपल्या खेळाडूंची उंची सरासरी 5.5 ते 5.5 फुटाची असल्यास आहे, मात्र त्यांचे खेळाडू धिप्पाड आहेत, उंच आहेत. मग ते काय करतात, जास्तीत जास्त फास्टर बॉलर आणतात. आणि म्हणून बघा ते काय करतात, भारतात जेव्हा येतात किंवा भारतीय संघासोबत खेळतात तेव्हा ते फास्टर बॉलरचा वापर करतात, जेणेकरून आपल्या खेळाडूंना ते खेळता येत नाही. जर हे अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरती या लोकांकडून केलं जातं, आपण का करायचं नाही? आपल्याला पहिल्या प्रयत्नात यशस्वी व्हायचंय तर आपल्याला ह्या पद्धतीने स्वॉट अनालिसिस करणं गरजेचं आहे. हे कसं करायचं, कशा पद्धतीने करायचं, आपलं ऍप डाउनलोड करा. तुम्हाला याच्यावरती अनेक पद्धतीचे व्हिडिओज आणि मार्गदर्शन सहज उपलब्ध आहे. नक्की करा. ओके, हा पहिला मुद्दा आहे.
दुसरा मुद्दा काय की नक्की स्ट्रॅटेजी, प्रॉपर स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे, जी ACE एस अप्रोच जो सांगितलं मी तुम्हाला तो फॉलो करायचा आहे. त्यातला पहिला क्रमांक ते म्हणजे अगोदर मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करा. मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करा आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासावरती पुढे जा. काय मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करा, त्याच्या आधारावर पुढे जा. म्हणजे काय हो, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो इथे. बरेच विद्यार्थी काय करतात की प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांचं बरं का, हे काय करतात तर प्रिलिम्स पासून सुरू करतात, प्रिलिम वरती बराच वेळ देतात, प्रिलिम्स एखादी बॅच लावणार. अतिशय चुकीचं आहे. का? कारण अगोदर मेन्सचा अभ्यास झाला पाहिजे. का? तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एकदा काय झालं की न्यूटन महाशय जे आहेत, तर न्यूटन महाशय त्यांच्या खोलीमध्ये अभ्यासाला बसले होते. अभ्यासाला म्हणजे संशोधनाला बसले होते आणि त्यांची एक फार आवडती मांजरीण होती. ती मांजरीण त्यांनी काय केलं, त्यांच्या त्या लॅबोरेटरीचा दरवाजा बंद केला. ती मांजरीण बाहेरून आत येण्यासाठी प्रयत्न करू लागली. ती दरवाजा खरखर 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 वाजवू लागली. यांना भयंकर त्रास, त्या खरखर वाजण्याचा ते डिस्टर्ब व्हायला लागलं. मग याने काय केलं, दरवाजा ओपन ठेवला. तर झालं काय, बाहेरचे आवाज येऊ लागले. आता करायचं काय, दरवाजा बंद करावा तर हिला अडचण आहे, दरवाजा ओपन ठेवा तर मला अडचण आहे, करायचं काय. म्हणून त्यांनी काय केलं, मांजरिणीसाठी एक मोठं छिद्र पाडून ठेवलं त्या दरवाजाला, जेणेकरून ती येईल, सहज येणं जाणं करू शकते. मग झालं, प्रश्न सुटला. न्यूटन आनंदी, मांजरीण पण आनंदी. पण झालं काय, काही दिवसानंतर मांजरणीला झाली पिल्ल. आता न्यूटनला पुन्हा प्रश्न पडला, आता करायचं काय. या मांजरणीसाठी एक मोठं छिद्र पाडून ठेवलंय, आता ह्या पिल्लांसाठी आता काय करायचं. काय नाही, अजून छोटी छोटी 2-3 छिद्र पाडून ठेवूया, आणि जातील. झालं, न्यूटन महाशयांनी त्या दरवाजाला छोटी छोटी 2 ते 3 छिद्र पाडून ठेवली. आणि झालं काय, त्या मांजरणीसोबत खरंच पिल्ल आली. पण ती पिल्ल त्या छोट्या छिद्रामधून नाही आली. ती कुठून आली, मांजरीण ज्या मोठ्या छिद्रातून आली. अहो, मोठ्या छिद्रातून जर मांजरीण आत येऊ शकते तर छोटी पिल्ल त्याच छिद्रामधून आत येऊ शकतात की, बरोबर ना. आता हे झाला कॉमन सेन्स, जो तुम्हा आम्हा सर्वांना माहितीये की अरे मोठं छिद्र असेल तर त्याच्यामधून मांजरीण पण येते आणि पिल्ल पण येतात. पण न्यूटन महाशय असो, छोट्यांच्या मोठ्यांच्या छोट्या छोट्या गमती असतात अशा. म्हणजे काय की न्यूटनने जी चूक केली मित्रांनो, ती आपल्याला मात्र करून परवडत नाही. ती त्यांना परवडली पण आपल्याला परवडत नाही. का, मला सांगायचं काय तर इथे लक्ष घ्या. हे बघा, हे तुमचं आहे मुख्य परीक्षा, मोठं छिद्र. जेव्हा तुम्ही ह्या मोठ्या छिद्राची, मोठ्या ह्या परीक्षेची तयारी करता, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमची पूर्व परीक्षेची पण तयारी होते. कारण पूर्व परीक्षा हे आहे यातलं छोटं छिद्र, म्हणजे मांजरणीचं पिल्लू. आहे लक्षात, येते लक्षात. आणि म्हणून मित्रांनो, या पिल्लावरती वेगळं लक्ष, पिल्लावरती वेगळा वेळ का वाया घालवताय. तुम्ही मुख्य परीक्षेवर वेळ द्या, त्याचा अभ्यास करा, त्याच्यासाठी जास्त मेहनत करा. ऑटोमॅटिकली पूर्व परीक्षेचा अभ्यास त्याच्यामधून होतो. वेगळा वेळ द्यावा लागतो. परीक्षेच्या अगोदरचे 4 महिने आपण काढून ठेवणार. पण मी सुरुवातीला सांगतोय काय करायचंय, पहिल्या प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी अगोदर मुख्य परीक्षेवर फोकस करा, नंतर प्रिलिमकडे जायचंय. कारण मुख्य परीक्षेमध्येच प्रिलिमचा अभ्यास होऊन जातो. चुकीचं करू नका. छिद्र मांजरासाठी वेगळी आणि पिल्लांसाठी वेगळी. त्यानंतर अत्यंत महत्वाचं आहे विश्लेषण. जर तुमच्या हातामध्ये पेन असेल, लिहून ठेवा. काय लिहा, यशाचा मंत्र इज इक्वल टू विश्लेषण. काय लिहाल, यशाचा मंत्र इज इक्वल टू विश्लेषण. ओके, विचार करा. काय, पेन घ्या, हातात असेल पेन तर इथं लिहा डाव्या हातावर. काय, परीक्षेचा मंत्र, यशाचा मंत्र इज इक्वल टू विश्लेषण. का म्हणतोय हे एवढं मित्रांनो, जर तुमचा सगळ्यात महत्वाचा पाया काय असेल तर प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, सिलेबसचं विश्लेषण. अहो, तुम्ही आणि आयोग, तो एमपीएससी असेल यूपीएससी असेल, तुम्हा दोघांच्या मध्ये कोणीच नाहीये, आम्ही पण नाहीये मध्ये. हो, तुम्ही आणि आयोग दोघांच्या मध्ये जर काही असेल तर ते फक्त सिलेबस आणि क्वेश्चन पेपर आहे. येस मित्रांनो, जोपर्यंत तुम्हाला त्यांना काय हवंय हे कळत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना जे हवंय ते देऊ शकत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही त्यांना जे हवं आहे ते देऊ शकत नाही
तोपर्यंत ते तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला देणार नाहीत. आणि मग त्यांना काय हवंय आणि तुम्हाला काय हवंय हे कळण्यामध्ये आपले 3-4 वर्ष निघून जातात. जसं आता तुम्हाला काही कळलं नाही कुणाला काय हवंय. असो मी क्लिअर करतो, नका टेन्शन घेऊ. कुणाला काय हवंय ते मित्रांनो, अहो तुम्हाला पोस्ट हवी आहे आणि त्यांना सक्षम उमेदवार हवे आहेत. मग करा ना स्वतःला सिद्ध. अभ्यासाच्या माध्यमातून सक्षम आहोत आम्ही सर, पण नक्की त्यांना कसल्या सक्षमता हव्यात कळणार कसं तुम्हाला? त्यासाठी तुम्हाला वाचायचंय त्यांचा सिलेबस, त्यासाठी वाचायचंय त्यांच्या क्वेश्चन पेपर आणि त्याचं विश्लेषण करून त्याच्यानुसार तुम्हाला पुढे जायचंय. दॅट्स द नीड. तीच तर डिमांड आहे. आयोग तुम्हाला घेण्यासाठी बसलाय, तुम्हाला नाकारायला बसलं नाहीये. मित्रांनो, किती आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे. आयोगाला तुम्ही हवे आहात, फक्त तुमच्यावर हे आहे की तुम्ही स्वतःला सिद्ध करा आणि बस तुम्हाला यश मिळवता येईल. अशा पद्धतीने या स्वरूपात जर गेलात ना, डेफिनेटली पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं. ओके, हे लक्षात ठेवा या पद्धतीने. आणि म्हणून क्वेश्चन पेपरचं अनालिसिस पण करायचं कसं, हा आता स्वतंत्र विषय आहे, मोठा विषय आहे. त्यासाठी आपल्या स्टडी प्लॅनर मध्ये आपण आर्टिकल दिलेले ते वाचा, किंवा प्रश्नपत्रिकांचं आणि सिलेबसचं विश्लेषण कसं करायचं याच्याबद्दल सुद्धा आपले व्हिडिओज आहेत, तेही बघा. नसेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, बिलकुल अडचण नाहीये. आम्ही तुम्हाला समजावून सांगू की हे करायचंय कसं. कारण बरेच विद्यार्थी प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणामध्ये विचारलं ना की करतो का रे, हो करतो. मी काय करतो, मी दररोज प्रश्नपत्रिका वाचतो. अरे याला काही विश्लेषण म्हणतात? नाही सर, मी त्याच्यामध्ये ते पर्याय पण वाचतो. अरे त्याला विश्लेषण म्हणत नाहीत, कुठल्या जगात राहतोय? त्याला म्हणत नाहीत. प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण फार वेगळा मुद्दा आहे. अरे कुठं राहिलाय तू? जवळ ये म्हणजे यशाच्या जवळ ये. असं तुम्ही या पद्धतीने कुठेतरी बावरून जाऊ नका. ओके, गोंधळात पडू नका, मार्गदर्शन घ्या. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा, ऑप्शनल. पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी व्हायचंय तर या खेळाडूकडे विसरू नका. हा तुमचा सगळ्यात महत्वाचा आहे. हुकमी एक्का आहे ऑप्शनलची निवड ही तेवढीच क्रिटिकल आहे. ठीक आहे, ऑप्शनलची निवड करताना प्रेमात पडायचं नाहीये आणि ऑप्शनलची निवड करताना फारच वेळ पण घालवायचा नाहीये. लक्षात घ्या, दोन्हीचा सुवर्ण मध्य साधला पाहिजे. ऑप्शनलची निवड करत असताना क्रायटेरियाज असतात, जसं की तुमची आवड त्या विषयात किती आहे, त्या विषयाचा आवाका किती आहे, अभ्यास साहित्याची उपलब्धता आहे का, त्या विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची उपलब्धता आहे का, ते तुम्हाला सहज उपलब्ध आहेत का, आणि त्याचबरोबर त्या विषयामध्ये मागच्या काही वर्षामध्ये स्कोरिंग झालेलं आहे का, हो ते सुद्धा बघा. काही हरकत नाही, टॉपर्स जे असतात ना त्यांचे मार्क्स बघा, त्यातूनही तुम्हाला अंदाज येईल की काही विषयामध्ये खूप चांगले अलीकडल्या काळात गुण मिळतात. हो मिळतात. मग हे सुद्धा काही बघू शकता आणि डेफिनेटली तुम्ही त्या ठिकाणी ऑप्शनलची निवड करू शकता. याच बरोबरीने सगळ्यात महत्वाचा आणखी मुद्दा असतो तो म्हणजे ते जीएस मध्ये किती उपयोगाला आहे, एसए मध्ये त्याचा, आणि त्याचबरोबर तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये त्याचा काय उपयोग आहे का. आपला वेळ त्यातून वाचला पाहिजे. बघा, हिमालय किंवा सह्याद्री एवढा मोठा असा विषय घेऊन तुमचा खूप वेळ जातो, खूप परिश्रम करावे लागतात, त्याचा परिणाम नकारात्मक होतो. तुम्हाला जीएस आणि एसए कडे लक्ष देता येत नाही. ऑप्शनलची निवड का करावी, कशी करावी, पुन्हा याचे सेपरेट व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत, नक्की बघा, त्यातून तुम्हाला ते समजेल. पण ऑप्शनल पहिल्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी होणार का नाही होणार, मेक ऑर ब्रेकचा निर्णय कोणता असतो, तुम्ही ऑप्शनल कुठला घेता आहात तो. ठीक आहे, मग पुढे जाऊया. पुढचा मुद्दा, नोट्स बनवणं. आता पेन घ्या, पुन्हा एकदा हातामध्ये पेन घ्या आणि डाव्या हाताच्या तळ हातावरती इथं लिहून ठेवा काय, यशाचा मंत्र क्रमांक 2 दुसरा इज इक्वल टू नोट्स. नोट्स हे जे म्हणतात ना, नाही सर मला ना सवय आहे, काय पुस्तकं वाचतो मी, फक्त मला वाचलं ना की लक्षात राहतं, मला कुठं लिहावं लागत नाही. बाळा, हे तुझ्या ग्रॅज्युएशनला झालं. काही जण असे असतात की ते म्हणतात नाही सर कसं आहे, मी नोट्स काढत नाही, मी काय करतो पुस्तकाचं अंडरलाईन करतो आणि तिथेच मी काळा लाल राशे रंग वापरून ना त्याला मी हायलाइट करत असतो. अरे ते रंगारंग करत बसण्यात तुझा बेरंग होईल. नाही बाळा, अशाने पोस्ट निघत नाही, यश मिळत नाही. आणि अजून एक तिसरा प्रकार असतो नोट्स काढणाऱ्या किंवा नोट्सच्या संदर्भात प्रश्न विचारल्यावर उत्तर देणारा, तो म्हणजे सर मी इकडे माझ्या मित्रांच्या आणि इकडे तिकडे नोट्स गोळा केलेले आहेत, क्लासेसच्या नोट्स गोळा केलेल्या आहेत, मग माझ्या कशाला काढायच्या अजून त्यात.
अरे बाळा, त्यांनी मेहनत केली, त्यांना अप्रोच आला, त्यांना लक्षात राहिलं, तुझं काय, तुझं काय. आणि म्हणून मित्रांनो, नोट्स काढल्याशिवाय यश 100% लिहून घ्या. नोट्स काढल्याच पाहिजेत. नोट्स काढल्याने पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय असतो बघा, नोट्स काढणं म्हणजे लिहिणं, बरोबर ना. म्हणजे काय होतं, डोळे, हात आणि आपला मेंदू या तिघांचं कोऑर्डिनेशन होतं. हायेस्ट लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला अचीव करता येते. हे साध्य होतं नोट्स काढण्याने. पहिला फायदा. दुसरा फायदा, काय समजलंय आणि काय नाही समजलंय हे लगेच कळतं नोट्स काढल्यामुळे. तिसरा मुद्दा, मल्टिपल सोर्सेस मधला कॉन्टेंट एका ठिकाणी येतो नोट्स काढल्यामुळे. चौथा फायदा, नोट्स काढल्यामुळे सगळे काही कॉन्सेप्ट पुन्हा रिवाइज होते, लक्षात राहतं. पाचवा फायदा, नोट्स काढल्यामुळे रिव्हिजन करणं क्विक होतं, मल्टिपल रिव्हिजन तयार होतात. नोट्स काढल्यामुळे परीक्षेच्या अगोदर अगदी 1 दिवसामध्ये 2-2 विषयाच्या रिवाइज करता येतात नोट्स काढल्यामुळे. नोट्सचे अनेक फायदे आहेत. नक्की करा आणि यशस्वी व्हा. नोट्स काढा. पण पुन्हा एकदा, नोट्स काढाव्यात कशा? पुन्हा मोठा जो गैरसमज आहे आणि सगळ्यात मोठा जो धोका असतो आमच्या पहिल्या प्रयत्नात यशस्वी होण्याचा किंवा सगळ्यांच्या समोरचा मित्रांनो, आणि तो म्हणजे परफेक्शन. नोट्स काढताना मुलं काय करतात, परफेक्शनच्या मागे लागतात. अरे बाळा, परफेक्शन करू नको. परफेक्ट नोट्स काढण्याच्या नादे लागलास की तुझा अभ्यास होत नाही. पहिल्या प्रयत्नात काय, शेवटच्या प्रयत्नात पण तू यशस्वी होत नाहीस बघ. परफेक्शनच्या मागे लागू नको. परफेक्शनच्या मागे लागलं की कुठलीच गोष्ट पुढे सरकत नसते. नोट सुरुवात कर. मग पुन्हा काय होतं, रिवाइज करताना काही गोष्टी आपल्याला अनावश्यक वाटतात, त्या दूर होतात. पुन्हा तिसऱ्या रिव्हिजनच्या वेळेस त्या काढलेल्या सगळ्या ज्या नोट्स आहेत त्यांचं मायक्रो नोट होतं. चौथ्या रिव्हिजनच्या वेळेस त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू ॲडिशन होते. नोट्स शिवाय परफेक्शन नाही, नोट्स शिवाय परीक्षेत घवघवीत यश नाही. बरेच विद्यार्थ्यांचं काय होतं, नाही पहिला प्रयत्न म्हणजे शॉर्टकट मारले पाहिजेत. अरे कोण सांगितलं तुला, पहिला प्रयत्न म्हणजे शॉर्टकट मारणे नव्हे. त्या नोट्स नंतर मग आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे वर्तमानपत्रांचं वाचन. मग मी त्यात तुम्हाला हे सांगत होतो बघा की पहिल्या प्रयत्नात यशस्वी व्हायचं असेल तर सर भरपूर शॉर्टकट मारले पाहिजेत. अहो एवढा मोठा सिलेबस आहे, एवढं मोठं वाचायचंय, कसं सगळं होणार ते? नाही, शॉर्टकट मारावेच लागतील. सर जरा काही नोट्स असतील तर पाठवा की, पुस्तक कोण वाचणार? मित्रांनो, असा जो विचार करतात त्यांना यश मिळत नाही. पहिला प्रयत्न म्हणजे शॉर्टकट नाही. पहिला प्रयत्न म्हणजे काय, स्मार्ट वर्क आहे. पहिला प्रयत्न म्हणजे काय, प्रायोरिटाइज करणं आहे. पहिला प्रयत्न म्हणजे मेंटॉरकडून लक्ष आपल्या घेणं आहे, मार्गदर्शन घेणं आहे. पहिला प्रयत्न म्हणजे अप्रोच बिल्ड करणं आहे. पहिला प्रयत्न म्हणजे कन्सिस्टन्सी मेंटेन करणं आहे. पहिला प्रयत्न म्हणजे सतत मूल्यांकन आणि सतत आपण पुढे जाणं आहे. ते पहिला प्रयत्न आहे. इथे लक्षात. आणि म्हणून वर्तमानपत्र हे त्याच्यामध्ये शॉर्टकटमध्ये येत नाहीत. वर्तमानपत्र हे एसेन्शियल आहेत. आपल्याला प्रश्न हा पडलेला असतो की वर्तमानपत्रांचं वाचन कसं करायचं हे आम्हाला कळत नाही आणि म्हणून आमचा वेळ खूप जातो. मग काही घ्यायचं कळत नाहीये, मग आम्ही डिमोरलाइज होतो आणि मग त्या ठिकाणी डिसअपॉइंटमध्ये आम्हाला वर्तमानपत्र हे नाही बाबा वाचणं जमत नाही, आपल्याला कुठे वेळ वाया घालवा असं आपल्याला व्हायला लागतं. मी आता तुम्हाला फक्त 2 मुद्दे सांगतो बघा. वर्तमानपत्रांचा अभ्यास कसा करायचा. एक, मेन्सचा अभ्यास तुम्ही करत असाल तर ते काय करायचं, इश्यूज वरती फोकस करायचा, वेगवेगळ्या इश्यूज वरती. मग कधी महिलांच्या संदर्भातले प्रश्न असतील, हिंसा असेल किंवा महिलांचं रोजगारामधलं पार्टिसिपेशन कमी असेल किंवा कृषीचं संकट असेल, शेतकऱ्यांच्या भाववाढीचा प्रश्न असेल, जागतिकीकरणाचा परिणाम असेल, हे इश्यूज आहेत, हे लक्षात घ्या. मेन्सचा अभ्यास करताय, इश्यूजवर फोकस करा. प्रिलिमचा अभ्यास करताय, फॅक्ट वरती फोकस करा. ओके, बघा फॅक्ट वरती फोकस करा. आणि म्हणून वर्तमानपत्रांचा जर तुम्ही या पद्धतीने अभ्यास केला डेफिनेटली तुम्हाला हे यश मिळू शकतं, त्याचा फायदा करून घेता येतो. दुसरं काय करायचंय, वर्तमानपत्राचा अभ्यास करताना आपल्याला सिलेबस पाठ पाहिजे. म्हणजे कसं की या न्यूजचा मी माझ्या GS1 मध्ये जॉग्राफी, सोसायटीला काय उपयोग होईल, सोशल जस्टिसला काय, इंटरनल सिक्युरिटी मध्ये काय, डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये काय, एथिक्स मध्ये काय, एसए मध्ये काय, हे मला पटकन त्या ठिकाणी प्रश्न विचारता आले पाहिजेत. या तर निश्चितपणे तुम्हाला वर्तमानपत्राचा प्रचंड उपयोग करून घेता येईल. गेटिंग. सो समराइज करायचं म्हटलं तर वर्तमानपत्राचा अभ्यास करत असताना वर्तमानपत्रांचा अभ्यास कसा करावा. बरोबर. पहिला मुद्दा, मेन्सचा अभ्यास करत असताना इश्यूज वरती फोकस करा. वेगवेगळे इश्यू, महिलांच्या संदर्भातले काही मुद्दे असतील, अर्थव्यवस्थेसमोरचे काही मुद्दे असतील, विज्ञान तंत्रज्ञानाचे काही मुद्दे असतील, हवामान बदलाचा काही मुद्दा असेल, त्याच्यावर फोकस करा. त्यातला दुसरा मुद्दा,
वेगवेगळ्या विषयाशी कनेक्ट करा. हाच आर्टिकल मी माझ्या जॉग्राफीमध्ये कसं वाचू, हिस्ट्रीमध्ये कसा याचा उपयोग करू, पॉलिटीसाठी काय घेऊ, एसए साठी काय घेऊ, एथिक्ससाठी काय घेऊ, ऑप्शनलसाठी काय घेऊ, त्यासाठी तुम्हाला तुमचा सिलेबस पाठ पाहिजे, क्वेश्चन पेपरचं अनालिसिस चांगलं पाहिजे. आणि तिसरा मुद्दा, प्रिलिमसाठी अभ्यास करायचा आहे वर्तमानपत्राचा, तर त्यासाठी फॅक्ट वरती फोकस करा. पण पुन्हा एकदा कोणत्या फॅक्ट, तर त्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस गरजेचं आहे. येते लक्षात. आता हे एवढं याच्यामधून करता येतं, पण नक्की वर्तमानपत्रांचं वाचन कसं करावं, कोणते वर्तमानपत्र वाचावेत? मित्रांनो, लोकसत्ता बेसिक आहे, एवढंच वाचा. युपीएससी सुद्धा करताय ना, वाचा. लोकसत्ता सुरुवातीला वाचा, काही हरकत नाहीये. एकदा तुम्हाला त्या विषयाची कमांड आली, एकदा तुम्हाला ते विषय कळायला लागले, बॅकग्राऊंड माहित झालं की ऑटोमॅटिक तुम्ही हिंदू सुद्धा वाचायला सक्षम होऊ शकता. पण पहिल्यांदा लोकसत्ताने सुरुवात करा. ठीक आहे, तेवढं करा, काही हरकत नाहीये. पण वर्तमानपत्र हे फार गरजेचे आहेत. एक साधं तुम्हाला सांगू, बघा, जर तुम्हाला तुमचा अभ्यास त्याची गुणवत्ता वाढवायची असेल, जर तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा वेग वाढवायचा असेल, जर तुम्हाला स्पर्धकांवर मात करायची असेल, आणि जर तुम्हाला खरंच येणाऱ्या प्रयत्नामध्ये किंवा पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी व्हायचं असेल, काय म्हणलं मी, जर तुम्हाला तुमच्या अभ्यासाची गुणवत्ता वाढवायची असेल, जर तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा वेग वाढवायचा असेल, जर तुम्हाला इतर स्पर्धकांवर मात करायची असेल, आणि जर तुम्हाला पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर तुम्हाला इतरांच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक वेगवान, कितीतरी पटीने अधिक गुणवत्तापूर्ण अभ्यास करावा लागेल. अराउंड किती हो, अराउंड 30 पटीने. किती? 30 पटीने, 30 पटीने अधिक तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. आता हे करायचं कसं, याचं सूत्र कुठे माहितीये, ते म्हणजे वर्तमानपत्र. का वर्तमानपत्रामधून माझा 30x कसं काय अभ्यास वाढेल? कारण मित्रांनो, तुमच्या वर्तमानपत्रामध्ये प्रत्येक विषयावर लेखक जे लिहितात ना, त्या लेखकांनी त्यांच्या आयुष्यातली 30-30 वर्ष त्याच्यावर घालवली आहेत. कोणी कृषी क्षेत्रामध्ये, कोणी प्रशासनामध्ये, कोणी कामगारांवरती, कोणी आणखी अर्थव्यवस्थेवरती. मग त्यांनी 30-30 वर्ष घालून त्याच्यामध्ये ते लिहिलंय ना, ते तुम्हाला एका 2, 4, 5 मिनिटांमध्ये मिळतंय. म्हणजे तुमचा अभ्यास 30x झाला की नाही? आहे की नाही सूत्र? आणि म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करू नका, या पद्धतीने जा, डेफिनेटली तुम्हाला यश मिळेल. वर्तमानपत्र वाचा, सवय लावा. सुरुवातीला वेळ लागतो, नंतर मात्र त्याचं व्यसन लागतं, आणि हे चांगलं व्यसन आहे, नक्की करा. ओके, या पद्धतीने जाऊ शकता. आला बघा, पुन्हा एकदा हातात पेन घ्या. आता काय राहिलं नाही कुठे खरं तर डाव्या हातावर लिहायचं. असो, आता डाव्या हातात पेन घ्या आणि उजव्या हातावर लिहा. काय? यशाचा खऱ्या अर्थाने तिसरा मूलमंत्र, तो उत्तर लेखन सराव. डाव्या हाताने का लिहा? कारण लिहिताना बघा अवघड जाते, अक्षर येत नाही, उ व्यवस्थित आला नाही, त व्यवस्थित नाही आला, र व्यवस्थित नाही आला. का नाही आला? अहो, कारण सराव नाहीये, फक्त एवढंच कारण आहे. काही कनेक्ट करता येते का? यायलाच पाहिजे. मित्रांनो, जसं डाव्या हाताने उजव्या हातावरती सगळं काही माहिती असून सुद्धा उत्तर लेखन व्यवस्थित लिहिता येत नाहीये तुम्हाला, तसंच या परीक्षेमध्ये खूप वाचन केलंय मी, खूप ऐकलंय, खूप काही पाहिलंय, पण जर सराव नाही केला तर तुम्हाला या परीक्षेत यश मिळत नाही. तुम्ही तिथं सुद्धा जसं डाव्या हाताने उजव्या हातावर लिहिताना स्ट्रगल करताय, तसं तुम्ही परीक्षेमध्ये यश स्ट्रगल करणार. 100% लिहून घ्या, 100%. आणि म्हणून उत्तर लेखन सराव अतिशय महत्वाचा आहे, क्रिटिकल आहे, प्रचंड क्रिटिकल आहे. पहिल्या प्रयत्नात यश मिळवायचं आहे, पहिल्या दिवसापासून लिहायला सुरुवात करा. आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो ओपन बुक मेथड वापरा. उत्तर लेखनासाठी ओपन बुक मेथड वापरा, काही हरकत नाही. एनसीईआरटी पुढच्या वर्षापासून, खरं तर याच वर्षापासून ते इयत्ता 10वी आणि 12वी साठी ज्या परीक्षा आहेत बोर्डाच्या, त्यांच्यासाठी ते ओपन बुक मेथड राबवतायत, पायलट बेसिसवर राबवतायत. आम्ही विद्यार्थ्यांना बेट लावून सांगतो की तू उत्तर बघून लिह, काही हरकत नाही, वेळ घे, बघून लिह. तुझ्या उत्तरामध्ये 10 चुका काढायला मी सक्षम आहे, मी काढणार. पण का काढणार? खुन्नस म्हणून नाही, तुझ्या सुधारणा व्हावी म्हणून. आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो बघून लिहा, काही हरकत नाही, बघून लिहा, पण लिहा.
लिहिलं पाहिजे. मित्रांनो, उत्तर लेखन सराव का महत्वाचा आहे मला सांगा. जर आपला मुद्दा काय लक्षात घ्या, उत्तर लेखन सराव का महत्वाचा आहे की जर तुम्हाला क्रिकेटर व्हायचं आहे तर तुमचा अर्धा दिवस मित्रांनो ग्राउंडवर गेला पाहिजे. जर तुम्हाला स्विमिंग मध्ये काहीतरी चॅम्पियन बनायचं आहे तर तुमचा अर्धा वेळ किमान पाण्यात गेला पाहिजे. मित्रांनो, तसंच आहे, जर तुम्हाला IAS व्हायचं असेल आणि डेप्युटी कलेक्टर व्हायचं असेल तर तुमचा किमान अर्धा वेळ हा लिहिण्यात गेला पाहिजे. लिहिणं, नोट्स लिहिणं, उत्तरं आणि तपासून घेणं आणि त्याच्यावरती इम्प्रूव्हमेंट करणं. म्हणून मित्रांनो सांगतोय, यशाचा हा अत्यंत क्रिटिकल फॅक्टर आहे उत्तर लेखन सराव. उत्तर लेखन सराव का गरजेचा आहे, आणखी काही कारण लक्षात घ्या. उत्तर लेखनामधूनच तुम्हाला तुमच्या अभ्यासाची दिशा, तुम्हाला तुमच्यामध्ये काय आणखी इम्प्रूव्हमेंट करायचे आहे ते समजतं. तुम्हाला तुमच्याकडे कॉन्टेंट पुरेसा आहे का आणखी मिळवायचं आहे हे कळतं. उत्तर लेखनातून तुम्हाला तुमच्या चुका कळतात, ज्या दूर करता येतात. उत्तर लेखनातून आपला सराव होतो, उत्तर लेखनातून लक्षात राहतं, उत्तर लेखनातून रिव्हिजन होतं, उत्तर लेखनातूनच तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकता. हे उत्तर लेखन आहे. आणि म्हणून उत्तर लेखनाचे हे सगळे फायदे आहेत ते मिळवायचे असतील तर डेफिनेटली उत्तर लेखनावरती प्रचंड काम करा. मेहनत तर करावी लागेल बॉस, त्याशिवाय एवढं मोठं काही यश मिळणार तर नक्कीच नाहीये. बरोबर ना? या सगळ्या बाबी इथे पाहता येतात. आणखी एक तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे मूल्यांकन. मूल्यांकन दोन्ही प्रकारे. एक तर स्वतःचं मूल्यमापन नेहमी करायचं. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, बोला फोनवरती नाही, बोला आई वडिलांशी भरपूर नाही, बोला मित्रांशी पण नाही रे, बोला स्वतःशी बोललं पाहिजे. स्वतःला बोललं पाहिजे, आज माझे हे टार्गेट होते, मी आज केलं का अचीव, नाही झालं का नाही झालं, आपल्याला व्हायचंय का खरंच व्हायचं असेल तर हे नाही करायला पाहिजे, जर नसेल व्हायचं तर मग का वेळ वाया घालवतोयस. लक्षात येतंय? स्वतःशी बोला. स्वतःचं मूल्यमापन स्वतः करायला शिका. कारण काय होतं, आपल्या स्वतःला जगामध्ये जर सर्वात चांगलं कोण ओळखू शकत असेल तर ते आपण स्वतः असतो, आपण स्वतःच असतो. आणि म्हणून स्वतःशी बोला, स्वतःचं बोलून सुधारणा करा. आणि दुसरं मूल्यांकन कोणाकडून करून घ्यायचं आहे ते म्हणजे तुमचे मेंटॉर्स. मित्रांनो, अकाउंटेबल राहा. तुम्हाला रॉजर फेडरर माहित असेल, माहिती आहे रॉजर फेडरर हे टेनिसचे अनभिषिक्त सम्राट, बादशहा टेनिस मधले, ज्यांनी नुकतंच आपली रिटायरमेंट घोषित केली. त्यांनी टेनिसमधून ते रिटायर झाले. मित्रांनो, ज्या दिवशी ते टेनिसमधून रिटायर झाले त्याच दिवशी त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती रिटायर झाली. ती कोण आहे माहितीये तुम्हाला? ते कोण आहे माहितीये? रॉजर फेडरर यांनी ज्या दिवशी रिटायरमेंट स्वीकारली त्याच दिवशी आणखी एका व्यक्तीने रिटायरमेंट स्वीकारली आणि ते म्हणजे त्यांचे कोच. मित्रांनो, रॉजर फेडररने जगामध्ये तुम्हाला माहिती नसतील इतक्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत. ग्रँड स्लॅम म्हणू नका, ATP टूर म्हणू नका, डेव्हिस कप म्हणू नका, कुठल्या प्रकारचा कप नाहीये, सगळे अगदी चहाच्या कपासोबत त्यांनी सगळे कप जिंकलेले आहेत रॉजर फेडरर. पण त्या माणसाला, जो जगज्जेता होता, त्या माणसाला रिटायरमेंटच्या शेवटच्या दिवसापर्यंत असं वाटतं की अरे आपल्याला एक मेंटॉर असला पाहिजे, एक कोच असला पाहिजे. का? कारण तोच आहे की जो तुम्हाला काय करतो, क्रिटिकल फीडबॅक देतो, तुमचं मूल्यांकन करतो, तुम्हाला सतत तो अकाउंटेबल ठेवायला लावतो, मदत करतो. म्हणून तो गरजेचा आहे. जर तुम्ही क्रिकेटमध्ये बघाल, आपले आजचे क्रिकेटचे संघातले खेळाडू घ्या किंवा सचिन तेंडुलकर घ्या किंवा त्याच्या मागे कपिल देव घ्या, हे सुद्धा जोपर्यंत खेळत होते वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेयर्स, पण शेवटपर्यंत त्यांचे कोच होते, शेवटपर्यंत त्यांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक होते की नाही? मग आपण का अशा आविर्भावात आपण त्या ठिकाणी राहतो की अरे नाही आपल्याला काही गरज नाही. मी फरक सांगतो, मी तुम्हाला कोच म्हणतोय, मी तुम्हाला मेंटॉर म्हणतोय. मेंटॉर, कोच हा वेगळा असतो आणि शिक्षक वेगळा असतो. मेंटॉर हा सर्वांगीण स्वरूपात तुम्हाला मदत करतो. हे लक्षात घ्या. मूल्यांकन, आणि म्हणून मूल्यांकन हे सगळ्यात तेवढाच महत्वाचा फॅक्टर आहे. मूल्यांकन आपलं नियमित मूल्यांकन करून घ्यायचं. आपण स्वतःशी बोला. दिवसभरामध्ये काय काय टार्गेट होते, किती अचीव झाले, किती नाही झाले, त्यानुसार त्याच्यावरती काम करा. स्वतःला बोला, रागवा. आणि त्याचबरोबर जर टार्गेट अचीव झाले तर स्वतःची पाठ थपटपून घ्या. स्वतःला काहीतरी ट्रीट द्या, काही हरकत नाही. जेवताना एक घास चढ जेवा किंवा एखादं चॉकलेट करा. दुसरं आपलं मूल्यांकन करायचंय शिक्षकांकडून, विषयाच्या तज्ज्ञांकडून. उत्तर लिहा, जाऊन भेटा, मार्गदर्शन घ्या. आणि तिसरं मेंटॉर, जो तुमचं फक्त विषय नाही, जर विषय आहे तुमचं सर्वांगीण सोशल आणि इमोशनल बॅकग्राऊंड आहे, या सगळ्यांचं मूल्यांकन करतो.
त्या 3 पद्धतीने मूल्यांकन करून घ्या, निश्चितपणे तुम्हाला यश मिळू शकतं. मूल्यांकनाच्या या बाबी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. ओके. आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे परिश्रमाला पर्याय नाही, सातत्याला पर्याय नाही आणि स्वयंप्रेरणा. हे बघा, कष्ट तर करायचं आपल्याला, कष्टाला आपण काही मागे पडत नाही मित्रांनो. सळसळ तर रक्त आहे तुमचं, तुम्हाला तेवढ्या ज्या पद्धतीने पोस्ट मिळणार आहे आणि ज्या पद्धतीने अधिकार अधिसत्ता मिळणार आहे त्या पद्धतीने तेवढे कष्ट तर करणं आलंच आहे, त्याला काही फार हे नाही. आणि कष्ट कशाला म्हणायचो? म्हणजे काय होतं, कष्ट कशाला म्हणायचं? अभ्यास करायला कष्ट म्हणतात, अभ्यास करायला कष्ट म्हणतात. दिवसभर जाऊन बघा, तुमच्या एवढे उन्हातानात राबतायत, जाऊन बघा कारखान्यामध्ये एखाद्या 40-40 डिग्री टेम्परेचर मध्ये कामगार कसे काम करतात. कधीतरी जाऊन बघा रेल्वेच्या इंजिनामध्ये कोळसा टाकणारे आजही लोक कसे काम करतात. कधीतरी जाऊन बघा कोळसा खाणीमध्ये 10 त्या ठिकाणी लोक असतात, गठ्ठेच्या गठ्ठे, हे खाली जात आहेत 100 फुटाच्या खाली जाऊन, जिथे ऑक्सिजन सुद्धा नाहीये तिथे जाऊन ते काम करतात. कष्ट त्याला म्हणतात. मस्तपैकी टेबल खुर्ची घेऊन अभ्यास करणं याला कष्ट म्हणतात? मुळात ते कष्टच नाहीयेत, मुळात ते कष्ट नाहीयेत, ते स्वतःचे घडवणूक आहे, जपणूक आहे, स्वतःची घडवणूक आहे, स्वतःला घडवण्याचा जो प्रयत्न आहे त्याला कष्ट काय म्हणायचे. पण तरी सुद्धा त्याची गरज आहे, सातत्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक मुद्दा आहे, स्वयंप्रेरणा, मोटिवेशन. हे आतून यायला पाहिजे. म्हणून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा विचारतो, पर्पज काय बेटा तुझं? या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर स्वतःचं पर्पज शोधावं लागतं. की का व्हायचंय मला अधिकारी, का व्हायचंय, काही असेल ते, मला भरपूर पैसे कमवायचे, मग हे क्षेत्र नाही, कारण भरपूर पैसे इथे मिळत नाहीत. पगार चांगला मिळतो, खूप मान मिळतो, सन्मान मिळतो, मान मरातब सगळं आहे, पैशासाठी यायचं नाही, रॉंग जागा आहे, यायचं नाही. दुसरा, विद्यार्थ्याला विचारतो पर्पज काय तुझं? एखादा म्हणाला की नाही तरी पण मला नोकरीची सुरक्षा हवी आहे सर, ये, काही हरकत नाही. दुसरा म्हणाला सर मला सन्मान वगैरे समाजात चांगला मिळतो, अधिसत्ता मिळते, अधिकार मिळतात, चांगलं काम करता येईल, ठीक आहे, ये, काही हरकत नाही. दुसरं म्हणाला कोणी समजा की नाही सर मला ना माझ्या कुटुंबात, माझ्या नातेवाईकात आणि माझ्या समुदायामध्ये एक आदर्श प्रस्थापित करून द्यायचा आहे, जेणेकरून माझ्या इतर लहान मुलांना इकडे तिकडे त्या आमच्या समुदायातल्या त्यांना सुद्धा प्रेरणा मिळेल, ते सुद्धा पुढे येतील, जसं अन्सार शेख ते पुढे येतील, काही हरकत नाही, चांगलं पर्पज आहे. पण ठरवा का करायचंय, कारण एकदा का तुम्हाला तुमचं पर्पज सापडलं ना की मोटिवेशन आतून येत राहतं. काही असेल ते, आई वडिलांच्या चेहऱ्यावरती मला हास्य बघायचं, माझ्या समुदायाचं मला कल्याण करायचंय, मला काहीतरी प्रेरणा, काम करण्याची प्रेरणा आहे, व्हॉटेवर, पण ती शोधा. एकदा का ती स्वयंप्रेरणा शोधली, मोटिवेशन शोधलं की मग मित्रांनो अभ्यासाचा काय होत नाही, कंटाळा येत नाही, अभ्यासाचा त्रास होत नाही, अभ्यास बोजड होत नाही, अभ्यास कंटाळवाना वाटत नाही, अभ्यास कोणीतरी मानेवर बसवलाय असा वाटत नाही. जसं बाबा आमटे म्हणतात बघा की एकदा का तुम्हाला तुमच्या ध्येयाचा ध्यास लागला, एकदा का तुम्हाला तुमच्या ध्येयाचा ध्यास लागला की मग त्या कामाचा त्रास होत नाही. तशा पद्धतीने एकदा ठरवा की का करायचंय, ते ठरवलं की यश तुमचंच आहे. नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा काय आहे, शब्द लक्षात ठेवा. आपली ही जी परीक्षा आहे, पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी होण्यासाठी स्प्रिंट नाही खेळायचे, मॅरेथॉन खेळायचे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून स्प्रिंट म्हणजे काय, 100 मीटरची रनिंग. 100 मीटरच्या रनिंग मध्ये काय खचून पळतात लोक, का ते आपलं ऊर भरून येईल, फुटेल असं वाटेल तरी पण खचून पळतात, कारण त्यांना माहिती आहे 100 मीटर पळायचं, संपला गेम. पण मॅरेथॉन मध्ये असं होतं का? नाही. मॅरेथॉन मध्ये काय आहे, तिथे तुम्हाला 40-42 किलोमीटर पळायचंय, त्यामुळे खचून जर पळालास तर पुढे जाऊन तू थांबणार, पडणार, कोसळणार, त्याचा उपयोग नाही. मॅरेथॉन मध्ये काय बघा, तुम्ही बघा मॅरेथॉन मध्ये पळणारी लोक कसे असतात, अगदी छानपैकी चालतायत का पळतायत का काय करतायत तुम्हाला काहीच कळणार नाही, पण त्यांच्यामध्ये सातत्य असतं, त्यांच्यामध्ये एक लय असते, त्यांच्यामध्ये एक काय असतं, सूर असतो, की जो सूर ते पकडतात पहिल्यापासून ते शेवटपर्यंत टिकून ठेवतात, कारण त्यांना मॅरेथॉन पळायचे. मित्रांनो तुम्हाला सुद्धा पहिल्या प्रयत्नात यशस्वी व्हायचंय ना तर पुढच्या 1 किंवा 1.5 वर्षापर्यंतची सगळी तयारी करायची. आणि त्यामध्ये फक्त पुस्तकं, शिक्षक, नोट्स हेच नाहीये, तर आपलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बॉडी. त्या बॉडीने तुम्हाला सस्टेन केलं पाहिजे, बॉडीने तुम्हाला सतत मदत केली पाहिजे, ना की तुम्ही आजारी पडला गेले 10-15 दिवस, फक्त दिवस जात नाही त्याच्यामध्ये, तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपला कॉन्फिडन्स डाऊन होतो. आणि म्हणून स्वतःला सांभाळायचंय, शरीराला सांभाळायचंय, व्यायाम करायचाय, ध्यानधारणा करायची आहे. मित्रांनो फोकस मेंटेन ठेवण्यासाठी काय करायचं, ध्यानधारणा करा. त्याच्या अनेक पद्धती आहेत, पण ते करा. ओके, हे सगळं आपल्याला त्यातून करायचं आहे, बिलकुल त्याच्यामध्ये मागे पडायचं नाही.
आणि त्याचबरोबर योग्य मार्गदर्शन हेही तेवढंच महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की योग्य मार्गदर्शनाशिवाय हे होणार नाहीये. मार्गदर्शक हा तेवढाच त्या ठिकाणी गरजेचा आहे. जर मार्गदर्शक आपल्या सोबत नसेल तर डेफिनेटली आपल्याला तो वाटाड्या मिळणार नाही, आणि वाटाड्या नाही मिळाला, वाट चुकलीच म्हणून समजा. मार्गदर्शन तेवढंच महत्वाचं आहे. मग तो तुमचा एखादा सिनियर मित्र असेल, एखादा यशस्वी झालेला अधिकारी असेल, किंवा एखादा तुमचा जे शिक्षक असतील ते असतील, व्हॉटएव्हर कोणी असेल, पण असला पाहिजे. आणि असा असला पाहिजे ज्याने तुम्हाला त्या ठिकाणी सतत मार्गदर्शन केलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे, हे सुद्धा गरजेचं आहे. मित्रांनो, काय बघा, शेवटी आपल्याला यशस्वी व्हायचंय आणि यशस्वी होण्यासाठी या पद्धतीने जाणं गरजेचं आहे. बघा, हे मी जेव्हा सांगत होतो निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी काही वेगवेगळ्या प्रकारच्या भावना तुमच्या मनात येत असतील, पण हे कोटेशन वाचा. युअर जर्नी माइट बी टफ, युअर जर्नी माइट बी टफ, बट द डेस्टिनेशन इज वर्थ इट. युअर जर्नी माइट बी टफ, बट द डेस्टिनेशन इज वर्थ इट. म्हणजे काय हो, म्हणजे हे तुमचा प्रवास हा निश्चित खडतर आहे, पण जे ध्येय तुम्ही गाठाल, जे मंजिल तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो, ते तेवढीच लाजवाब आहे. फॉर एक्झाम्पल हा बघा, हा आहे माउंट एव्हरेस्ट. स्वतःचा जीव धोक्यात करून, वेळ वाया घालवून, वर मात करून सुद्धा गिर्यारोहक ह्या माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर का जातात हे मी सांगून आणि तुम्ही ऐकून तुम्हाला नाही कळणार. हे नाही का, त्यासाठी ह्या शिखरावरती जावं लागेल, जगाकडे बघावं लागेल, या पृथ्वीकडे बघावं लागेल. तिथे गेलेल्यालाच ते कळेल की अरे का त्याने एवढं त्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीमध्ये जाऊन सुद्धा ते केलं. पण हे एवढं करून सुद्धा का लोक जातात, कारण तिथे जाणं आणि तिथे ते यश मिळवणं आणि तिथे जाऊन झेंडा रोवणं अवर्णनीय असं सुख आहे, अवर्णनीय असं ते यश आहे. मित्रांनो, इथे सुद्धा तुम्हाला या परीक्षेमध्ये निश्चितपणे कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल, सातत्य ठेवावं लागेल, स्वतःला घडवावं लागेल, पण करा. कारण ज्या दिवशी तुम्ही डेप्युटी कलेक्टर व्हाल, ज्या दिवशी तुम्ही IAS व्हाल मित्रांनो, केवळ तुमच्याच पुढच्या भावी आयुष्याची नाही तर तुमच्या आसपासच्या अनेक लोकांचे आयुष्य परिवर्तित करण्याची नामी संधी तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याचं जे काही वर्णन आहे ना, हे तुम्हाला शब्दात नाही, तुम्हाला प्रत्यक्षच पाहायला मिळेल. जा एके दिवशी एखाद्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, जा एके दिवशी एखाद्या तहसील कार्यालयामध्ये, आणि जेव्हा ते येतात, बसतात, त्यांच्या अवतीभोवतीची लोक, त्यांची देहबोली, हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला याची देही याची डोळा त्याचा अर्थ कळेल, आणि मगच तुम्हाला कळेल की खरंच अभ्यास करणं हे वर्थ आहे बेट्या, अभ्यास कर. येते लक्षात. आणि म्हणून या पद्धतीने गेला तर डेफिनेटली तुम्हाला यश मिळण्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, याच सगळ्या बाबींचा विचार करून आम्ही हे जे सगळं मार्गदर्शन मगापासून मी तुम्हाला करतोय, त्याच सगळ्या वैशिष्ट्यांना घेऊन आपला हा जो ILP, जो इंटेन्सिव्ह, नावात काय बघा, इंटेन्सिव्ह, हो सोपं नाहीच आहे. इंटेन्सिव्हलीच काम करावं लागेल, काम करणार, यशस्वी होणार, हे आपल्या ह्या पद्धतीचं यश आणि ह्या पद्धतीचं सूत्र आहे. आणि म्हणून इंटेन्सिव्हली काम करायचंय, शॉर्टकट मारायचे नाहीये. म्हणून हा इंटेन्सिव्ह लर्निंग प्रोग्राम आपण तुमच्यासाठी घेऊन येतोय. या इंटेन्सिव्ह लर्निंग प्रोग्राम मध्ये जो 1 वर्षाचा आहे, जो आगामी 2025चा जो काही MPSCचा जो अटेम्प्ट असेल त्या विद्यार्थ्यांकरता, आणि 2026चा जे UPSC ची तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांकरता हा आपला कोर्स असेल, 1 वर्षाचा कोर्स असेल. या कोर्सचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य बेसिक फाउंडेशन. इमारत बांधायला काही वेळ लागत नाही, फाउंडेशन बांधायला वेळ लागतो. ते फाउंडेशन आम्ही सगळ्यांचं करून घेतो. मित्रांनो, आपला एकमेव असा हा प्लॅटफॉर्म आहे की जिथे कुठल्याही 1 वर्षाच्या बॅचची सुरुवात ही फाउंडेशनने होते. आम्ही विद्यार्थ्यांना मारून मुटकून त्याच्याकडून करून घेतो. स्टेट बोर्ड आणि NCERT मस्तपैकी त्याने केले पाहिजेत, कारण स्टेट बोर्ड आणि NCERT मधूनच तुमची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी होते, तुमचा पाया मजबूत होतो. मग त्याच्या आधारावरती इमारत बांधायला म्हणजे जायला काही वेळ. आणि म्हणून फ्लिप मॉडेल असेल किंवा NCERT आणि स्टेट बोर्डवरती प्रचंड मेहनत असेल, हे याचं खरं खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे. एवढंच नव्हे तर याच्यामध्ये, या आपल्या ह्या प्रोग्राममध्ये आन्सर रायटिंग,
डे 1 पासून आपण आन्सर रायटिंग करायला लावतो विद्यार्थ्यांना. डे 1 पासून त्यांना ते लिहायला लावतो आणि डॅम कॉन्फिडेंटली मी तुम्हाला सांगतो, आनंद होतोय मला की आमचे विद्यार्थी जे या वेगवेगळ्या कोर्सेसला असतात, हार्डली 2-3 महिन्यामध्ये त्यांचा कॉन्फिडन्स हा वाखाणण्याजोगा आणि चेहऱ्यावरती दिसायला लागतो. का? कारण लिहायला लागतात ना मुलं, आणि जेव्हा ते लिहितात ना तेव्हा त्यांना स्वतःला कळतं, फील येतो की नाही आपण होणार. का? कारण आपल्या सगळ्या चुका दुरुस्त होत चाललेल्या आहेत आणि जे लिहितोय त्यातून माझा कॉन्फिडन्स बिल्डअप होतोय. त्यामुळे लिहिणं हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणखी एक मेंटॉरिंग. या ILP मध्ये तुम्हाला 3 लेअरला मेंटॉर मिळतात. पहिल्या लेअरला तर मी तुमच्यासोबत सदैव असतो. दुसऱ्या लेअरमध्ये तुमचं सोशल, इमोशनल, मेडिकल अशा सगळ्या वेगळ्या बाबी ज्या आहेत ना तपासण्यासाठी सेकंड लेअरला मेंटॉरिंग असतं. आणि थर्ड लेअरला प्रत्येक विषयाचे शिक्षक तुमच्यासोबत असतात. अशा रीतीने तुमच्यासोबत 3 लोक सदैव असतात आणि त्या माध्यमातून तुमचं आम्ही मेंटॉरिंग करतोय. मेंटॉरिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज आम्ही राबवलेल्या आहेत, तेही तुम्हाला याच्यातून मिळून जाऊ शकतं. जसं की पहिल्यांदा ऍडमिशन झाल्यावरती जनरली क्लासमध्ये काय होतं, तर ऍडमिशन झाल्यानंतर पहिल्यांदा काय होतं, सगळीकडे पोरं आली की लगेच शिकवायला सुरू, बरोबर ना, धाड करून लगेच सगळं ते सुरू. आपल्याकडे तसं होत नाही. ऍडमिशन घेतलेल्या पहिल्यांदा विद्यार्थ्याचं आम्ही करतो स्वॉट अनालिसिस. आम्हालाही त्याला समजून घ्यायचं असतं आणि त्याला स्वतःला समजून घ्यायचं आहे. ज्या प्रवासाला आपण निघालोय त्या प्रवासासाठीची, यशस्वी होण्यासाठीची शिदोरी माझ्याकडे आहे का, सगळं साहित्य मी बरोबर घेतलंय का, मला अजून काय गरजेचं आहे हे पहिल्या दिवशी कळणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याचा प्रवास त्याचा सुकर होईल, वाट चुकणार नाही, यशस्वी होईल लवकरात लवकर. आणि म्हणून मेंटॉरिंगने आम्ही सुरुवात करतो. मेंटॉर सदैव आपल्या विद्यार्थ्यासोबत असतात. सूक्ष्म नियोजन, अभ्यासक्रमातल्या प्रत्येक घटकनिहाय, उपघटकनिहाय अशा स्वरूपातले जवळपास 2000 प्रश्नांचा सराव आहे. प्रत्येकावरचे लेक्चर्स आहेत, लाईव्ह लेक्चर आहे, इंटरॅक्शन आहे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मी पुढे घेऊन जातो. नोट्स असतील, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसोबतचा संवाद असेल, हे सुद्धा सातत्याने होत राहतं, जेणेकरून विद्यार्थी कुठेच एकटा पडत नाही. कारण ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सगळ्यात मोठा इश्यू कोणता असतो, तो म्हणजे एकटेपणाचा. तो एकटेपणाचा ह्या जो काही फॅक्टर आहे ना, तो आपल्या प्लॅटफॉर्मवर कुठेही येत नाही. आणि दुसरा म्हणजे ट्रस्ट. कुठल्याही प्रकारे या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये विद्यार्थी केंद्रित सगळं असल्या कारणाने विद्यार्थ्याला कधीही स्वतःचा ट्रस्ट अरे आपला गेला असं होत नाही. मित्रांनो, अतिशय विश्वसनीय आतापर्यंत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी आणि जे आपल्याकडे आता घडतायत त्या सर्व विद्यार्थ्यांनी हे सिद्ध केलेलं आहे वारंवार की मेंटॉरिंग आणि मेंटॉरिंग सह जर बॅच कोणती असेल तर ती आहे द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर. नावातच युअर पर्सनल मेंटॉर आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने या परीक्षेमध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठीच्या साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आहेत. निश्चितपणे आपण एकत्र काम करूया आणि आगामी कालखंडामध्ये जो तुम्ही प्रयत्न कराल, जो प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी द्याल, त्याच्यामध्ये आपण यशस्वी होऊ. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.